तर मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ऍपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, वन प्लस तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। नमस्कार, पंढरपूर पेपर्स मध्ये सरचं स्वागत। सध्या आपण नामदेवपायरीपाशी उभे आहोत। वारीचे काही दिवस राहिलेले आहेत, पण ऐन टायमाला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने, आज रविवार आहे, अपंग भाविकाला अक्षरशः आज जाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे। वारंवार अपंग भाविकाकडून मागणी येत आहे की आमच्यासाठी वेगळं गेट करण्यात यावं, पण मंदिर प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। मंदिर समितीचे सहअध्यक्ष असतील, सदस्य असतील, यांनी नेमकं खुलं का करत नाही अपंगासाठी, भाविकांसाठी, हा प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत आपण अपंग भाविकांशी बोलणार आहोत। माझं नाव उमा फुगे, राहायला आम्ही पुण्यामध्ये कासरवाडीमध्ये राहतो। माझे मिस्टर हँडिकॅप असल्यामुळे मी इथे दर्शनासाठी आले होते। आम्ही भाविक आहोत, मग आम्हाला काहीतरी हेल्प पाहिजे होती, म्हणून मी सिक्युरिटीला विचारलं की बाबा आम्हाला हेल्प हवी आहे, तर त्यांनी मला सडेतोड उत्तर व्यवस्थित दिलं नाही आणि अरे तुरेची भाषा बोलली त्यांनी मला। ए बाई, हे इथं थांबू नका, इकडे जावा, तिकडे जावा, तुम्ही व्हीलचेअरच घेऊन या। म्हटलं आमच्याकडे व्हीलचेअर नाहीये, तर आम्हाला व्हीलचेअरची सोय आहे का, मी असं विचारायला गेले तर ते मला म्हणायला लागले तुम्ही आम्हाला नका विचारू, माझं काम इथं आहे, तुम्ही तिकडे जा। ते दुसरे महाराज नामदेव पायरीच्या इथं बसलेले, त्यांनी सुद्धा आम्हाला उलट सुलट उत्तर दिले, एकदम असं हिडीस पिडीस सारखं केलं। आणि मी त्यांना खूप विनंती केली तरी ते माझं काय ऐकायला तयार नव्हते। मग मला खूप म्हणजे माझं मन दुखलं। भाविकांसाठी तुम्ही अशी सोय केली, म्हणजे चांगली सोय तरी करा, असं मला वाटतं। अरे रवीची ए बाई, ए बाई, ए बाई अशी भाषा केली मला। ए बाई इकडे ये आणि ए बाई तिकडे जा, इथं थांबू नका, इकडे यायचं नाही, तिकडे जायचं नाही, असं मला ते उलट सुलट बोलायला लागले। मग मी म्हटलं मग आमच्यासाठी जर दर्शन नाही तर मग मंदिर बंद करावं लागेल म्हटलं। मग मला म्हणे तुम्ही काय आमदार आहे का, खासदार आहे का, तुम्ही आम्हाला बोलणार आहे कोण, असं मला बोलले। म्हटलं मग जर माझ्या नवऱ्याला आम्हाला जर दर्शनच नाही, तुम्ही आम्हाला हेल्प करत नाही, आम्ही तुमच्याकडे मदत मागितली की बाबा जायचं कुठून, मग तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ना जायला रस्ता कुठून आहे, काय तुम्हाला ठेवलंय कशाला, सिक्युरिटीचं काम काय, भाविकांची सेवा करणं की कुणाला मदत लागली तर मदत करा म्हणून। तुम्ही असे जर अरेरावीची भाषा आणि उद्धटपणे आम्हाला जर बोलले तर आमचं मन दुखवलं जाणारच ना। मग आम्ही काय करायचं, आमच्यासारख्या माणसांनी काय करायचं, आम्हाला पण देवाची इच्छा आहे ना, देवाजवळ यावं, देवाचं दर्शन वगैरे घ्यावं। मग असं हँडिकॅप माणसांनी पण काय करायचं। मग प्रशासनाकडे असं मागणं आहे आमचं की त्यांनी हँडिकॅप लोकांसाठी सोय केली पाहिजे व्यवस्थितपणे। बाकीच्या मंदिरांमध्ये सुद्धा हँडिकॅपच्या लोकांना व्यवस्थित सोय आहे, मग इथे का नाही, पांडुरंगाच्या दारात का नाही सोय हँडिकॅपच्या लोकांना? प्रशासनाने ह्याची काळजी घेतलीच पाहिजे, ही माझी इच्छा आहे आणि विनंती आहे प्रशासनाला।